तर मित्रांनो सकाळी 5:30 उठल्यात आणि मी आलो स्टेशनवरून मी आता जाणार आहे कोरटगडावर. त्यासाठी आपल्या कल्याणला उतरायला लागेल आणि कल्याणची ट्रेन आहे, हिला पकडून आपण थेट निघूया. हे बघा आगे पार्टनर आले गाडींचा एक व्हिडिओ पाहिजे. हे बघा आला आपला कल्याण स्टेशन आणि उतरलो इथं. थोडा फटाफट जाऊया. जनावर तरी बघा यांचे भांडणं झाले, काय सामान घ्यायचं काय घ्यायचं नाही. आधी पब्लिक पुढे गेले फोटो काढतात. ते बघा यांचं काय काय सांभाळून एवढं घेतलंय यार. लवकर स्लो तुम्ही या माझ्या मागे या, लवकरात लवकर या मागे मागे. चला सुरुवात. तर आपण कमानीच्या आतमध्ये पोहोचत आहे. काही लोक थांबलेत आपले इथं थांबलं आणि काही पाठवून येत आहेत. चला आपण सुरुवात करू. रप्पारप आला आपला लीडर इथं चाललाय पुढं रप्पारप. बघा खूपच ठीक आहे. आता मेन रस्ता लागेल जंगल वाटतं. चालू चला आम्ही पटापट. तर मित्रांनो बघू शकता पाठवून आपली गँग येत आहे आणि मी आपला शूटिंग काढत पुढं चाललेलो आहे. एवढ्या गँगला एवढं पूर्ण गँग आपली. चला रे भावांनो नाही रे भावा जमलो नाही. बस ना लागलेली आपली जंगल वाट. एकदम उभा रस्ता बघायला मिळतो आपल्याला. बघा कसे चालले आहेत उभे. मित्रांनो आता आपला बघत आहे मला दम लागलेला. मला वाटला एवढा सोपा गड आहे नाही, खोलही आहे आणि त्रासदायक पण आहे. चालू आहे पुढे पण पब्लिक आहे, पुढं पण फुल पब्लिक आहे. सांद्या हॅलो आपला नवीन ग्रुप भेटाय. काय मित्र तुमच्या ग्रुपचं नाव? आम्ही आलो दादरवरून भाऊ. काय ग्रुपचं नाव काय? ग्रुपचं असं स्पेसिफिक नाही, कॉलेज आणि सर्व एरियातली पोरं. हा ते बघा नवीन ग्रुप आपला मिळत आहे. चला आणि आपला लीडर काय आहे भाई? पेंग्विन भेटला आपल्याला. काय बोलतो? अरे डस्टबिन येतो सोड, चल पुढं. असं का आपण पाहू शकतो सर्व बसायला लागले, कारण स्टेजच तेवढा डिफिकल्ट होता. त्यासाठी व्हिडिओही चालू नाही केला मी. नजारा बघा बघा, खालचा रस्ता, खालचा नजारा. चालले आपला भाव, उंच नजारा, गँगअप, फुल जोरदार व्ह्यू. तो बघा आपला जायचा ठिकाण. हा आपला सह्याद्री. पुढे जाणार नाही. मध्ये एक घटना झाली होती त्या मुलीची, त्याच्यामुळे पुढे जाणार नाही. नाही तर आपला ब्लॉग काय तिथपर्यंत पोचवायचंच नाही. चला हो ट्रॅकर मास्टर, कुठे चाललंय? व्हिडिओ तुम्हीच पाठवली ना व्हिडिओ ती? हा पाहणी करा, थोडा जास्ती पुढे जाऊ नका. चला माझ्याचा पाठ साईडला. आता थोडीशी शूटिंग होऊन द्या आपली.
माते घेऊन दे ना चढताना व्हिडिओ. चढणं दो काय आलं? काय नाही, चाललो. मजा आली पहिला. आता चांगला फुफाटा निघले. आज जाम वरती वाटते. अजून चढायचंय. मी नाही, तुम्ही मित्रांनो तो बघा दरवाजा, तुमच्या आमच्या ओळखीचा दरवाजा. तो बघा पोच देतोय आपला लीडर. हात कर ना, दिसतोय तो. चालू. बस हे चाललीत पोरं आपली. भावा, अरे भावा चल की रे भावा. भावा कसं काय मग? हा सांभाळून रे, सांभाळून. आता बसलेला आहे. लास्टची स्टेप, एकदम लास्ट स्टेप. तो तो आपण बघितलाच असेल. लास्टची स्टेप एकदम पॉवरफुल स्टेप. रॅपलिंग करत होतं इथं. रॅपलिंग करणारे पोरंही मिळालेत आपल्याला. हे बघा रशी दिसत आहे तुम्हाला, आणि वरून येत आहे कोणतरी. येत आहे, सध्या दिसत नाही. तो स्लो येईल. रॅपलिंग बोलला तर खाऊ नाही आहे. स्लो येतोय तो. हे बघा त्यांचे पार्टनर. हा बघा आला रॅपलिंग करत आलेला आहे आपल्याला. हो रॅपलिंग बघा. वा वा वा, जबर अशी रॅपलिंग. जय शिवाजी. मगाशी आपण पाहिला तिथे रॅपलिंग करताना तो दादा, तो आता माझ्या बरोबर आहे. हे बघा हे दादा. कसं वाटलं तुला? एक नंबर, अतिशय छान एक्सपिरियन्स आला. आणि फर्स्ट टाइम मी केलेलं आहे माझ्या मित्रांबरोबर. थोडंसं भीती वाटते, पण काय नाही, डेअरिंग करून यायचं. काय नाही, दादांचं वय भरपूर आहे. माझं 52 वय आहे. 52 वय आहे दादांचं. 52 वय बोलतायत. चांगले रॅपलिंग करतात. काहीतरी मस्त एक्सपिरियन्स. चला आता चला. हे त्यांचे ट्रॅकिंग. ठीक आहे चला. ती जागा आहे नाही, तिथे खड्डाही आहे मध्ये. इथे बघा सांभाळून येते एकदम. आपलाही बघा दिसते. एवढी सोपी जागा आहे नाही. जेवढी दिसायला सोपी आहे तेवढी चालायला कठीणच आहे. पाहू शकता तुम्ही किती छोटीशी वाट आहे. आणि खाली दरी बघा, सांभाळून पाय टाकते. पाहू शकता मगाशी तो दादाला आपला इंटरव्ह्यू घेतला होता दादा. हे बघा इथूनच गेला होता. बघा हा चाललेला आहे स्लो. आपण मगाशी पाहिला तर दादा आला होता खाली. ती टीम आपली, ते रिस्पॉन्स करतात त्यांची टीम. तर दादा कसं काय, तुम्ही किती वर्ष झाले याच्यामध्ये आहे? आता आपण टेक्निकल इव्हेंट महाराष्ट्रात आणि उत्तराखंडमध्ये करतो. त्याच्यामध्ये सर्व ॲक्टिव्हिटीज असतात. रॅपलिंग, क्लाइम्बिंग, झिपलाईन वगैरे अशा ॲक्टिव्हिटीज असतात. महाराष्ट्रामध्ये जेवढे फोर्ट्स, पिनॅकल आणि जेवढे वॉटरफॉल मॉन्सूनमध्ये चालतं त्याचे ॲक्टिव्हिटीज सर्व आपण ऑर्गनाईज करतो. आणि आपला जो महादुर्गा ॲडव्हेंचर ग्रुप आहे तो आपला म्हणजे महाराष्ट्र टुरिझम मध्ये रजिस्टर आहे. आणि आपण त्याच्या थ्रू आपण सर्व ऑर्गनाईज करून बुकिंग करतो. आणि त्यांना सर्व पॅकेज देतो, जसं की जंगल ट्रेकिंग, सर्व ॲक्टिव्हिटीज आणि त्यांची ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी विथ फूड पण देतो आपण. आणि उत्तराखंडमध्ये आपण स्नो ट्रेक वगैरे ऑर्गनाईज करतो, डिपेंड ऑन सीझन. आणि आमच्या या महादुर्गा ॲडव्हेंचर ग्रुपला आतापर्यंत 4.5 वर्ष झालेत. आणि त्याच्यामध्ये टेक्निकल आधी नॉर्मल करायचो मी, तर स्कूलपासून ते करतोय. पण नंतर टेक्निकल चालू केलं. आणि आता या ग्रुपला, याच्या अगोदर दुसऱ्या ग्रुपमध्ये ॲज अ व्हॉलेंटियर काम करायचो, बट आता स्वतःच चालू केलं. आणि आमच्या म्हणजे महादुर्गा ॲडव्हेंचर मध्ये 15 मेंबर्स आहेत. त्याच्यामध्ये माझा पार्टनर आहे तो, आणि मी ओनर आहे.
तर बघा किती सुंदर बिझनेस आहे दादाचा. दादानी पहिला स्वतः शिकून घेतला, नंतर मग आपले स्वतःचे बिझनेस चालू केला आहे. चांगला आहे. चल दादा, बरं वाटलं. चांगला आहे. जेव्हा जाऊन द्या, तुमचा चांगली उत्पत्ती हो. चला दादा, आपला ग्रुप आहे तो सांगतोय. मित्रांनो, इंस्टाग्रामला महादुर्गा ऍडव्हेंचर सर्च करा. आपला ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्हाला भरपूर गड किल्ल्यांची रॅपलिंग किंवा वजीर सुळका पण तुम्ही बघितला असेल. तो पूर्ण क्लाइम्ब पण सुद्धा महादुर्गा ऍडव्हेंचर करते. आणि मेन गोष्ट अशी की गोरखगड ना पहिल्यांदा महादुर्गा ऍडव्हेंचरनीच चालू केलं होतं, त्याच्यानंतर बाकीच्या टीमने केलं होतं. त्यामुळे तुम्ही इंस्टाला सर्च केलं तुम्हाला सगळ्या व्हिडिओ बघायला भेटतील. चला, धन्यवाद. तर दादांच्या आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ काढत आपण फुल पोज देत आहे पोरा. या फुल पोज हात वरती फुल पोज. आणि हा आपला ड्रोन फुल पोज देतात पोरा. आता उतरताना यांची मजा बघा. कासवाची चाल बघा मित्रांनो, कसा वाटते नजारा. हा, एकदम मजेमध्ये गेलो होतो. आता वाटायत पाय थरथरायला लागलेले आहेत. हे बघा खालचा नजारा बघा, पोरं कशी जातात बघा. या चला, आलो जरा मोबाईल जरा बंद करेन मी. जरा डिफिकल्ट स्टेज आहे. व्ह्यू रशी हातात गुंडाळ ती हातात अँकलला. हा दोघच आहेत. चल इथे आपली लाईन लागली आणि एकदम सिंगल वन वे रस्ता आहे. हे बघा, फुल लाईन खालून ट्रॅफिक जाम. आम्ही थांबलो आहे. जाऊन द्या आपल्या भावांना. हे पण आपले युट्यूबरच भाऊ आहेत. हे बघा, त्यांची पण व्हिडिओ चालू आहेत. नाही, ब्लॉगर आहे. हे बघा डीप आहे. आणि इथं वन वे, एकदम वन वे रस्ता आहे. एक जण मुश्किल नाही येतोय. चला, येऊन द्या, पटापट येऊन द्या. आपण त्याला स्टॉप करू व्हिडिओ आपला. आता आपण पाहू शकता कसं मगाशी जाताना कसं वातावरण होतं आणि आता वातावरण बघा किती दूर आला आहे. पाऊस चालू झाला आहे. बघा दाखव रे मित्रांनो, बघा नजारा. काही डोंगरही दिसत नाही आपल्याला. आणि आपले वरचे पार्टनर बघा, हे बघा काही मोठे सर्व सावकाश येतात. नाही, वातावरण नाही डेंजर, रिस्की वातावरण झालं आहे. चला, 4 माकडांच्या वर अजून एक 5वा माकड बघायला भेटतोय आपल्याला. हा बघा, हा 5वा माकड. 4 माकडांची गपचूप चालली, गुमसुम चाललेली आहे. आणि हा 5वा माकड आपला. बघितलं तिथं इस्टोवर मॅगी शिजव होती, ती आता आपल्या भावाच्या हातामध्ये आलेली आहे. हे बघा, भाऊ खात आहे. माटेचा तोंड विस्काटलाय. काय माहिती काय झाले काय माहित नाही, पण माटेचा तोंड विस्काटले आहे. त्याला कुठली पोरगी हो बोलली नाही बोलली माहित नाही. सण ब्रेक घेतल्यानंतर आपण आपली जुनी ट्रॅकिंग चालू करत आहे. कचरा हा कचरा सोबत घ्यायचा. कुठे कचरा हा भाऊ आपला शिक देतोय, थोडीशी शिकून घ्या. चला निघा. माझ्या व्हिडिओ दाखवले. आता उतरण्याची स्टेप एकदम डेंजर आहे. तिथे पायरीच नाही. ती बघा. आणि आपला खोरी मित्रांनो, आमच्या ग्रुपमधली एक मुलगी जरा येता पडली आहे. तिला रेस्क्यू करायला आपले पोरं बघा, 4 जण पोरं आहेत रेस्क्यू करायला. काय नाव तुझं? नाव तो काकी बोलतं का माहित नाही, नाव नाही माहिती मला. किंवा ही मुलगी तिच्या पायाला क्रॅम्प आलाय. अरे क्रॅम्प तू दिसत आहे बघा. हाफ ट्रॅक आता उतरणार खाली झाला. काही 5 मिनिटावर आहे रस्ता आमचा खाली. 5 मिनिटात म्हणतोय. 5 नाही रे. आला आपला मंदिर.
रेस्क्यू गँग्स. चला संपला आपला गड. सगळी पोरं एंट्री. झाल्यानंतर आपला जेवणावर बसलेला आहे. तेव्हा आपला फ्राय राईस व्हेजवाल्याचा. काही काही चिकन थाली मागवली. हा का